नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. मतही दिलं, एकही रुपया दिला, दिलं. याला खरी लोकशाही की उमेदवाराची बांधिलकी कामा नये असं तुम्हाला वाटतं का? हे उमेदवाराची बांधिलकी मतदाराशी असता कामा नये असं तुम्हाला वाटतंय का? तेव्हा उमेदवाराची बांधिलकी ही मतदाराबरोबर असली पाहिजे आणि मतदाराने सुद्धा हे ठरवलं पाहिजे की उमेदवार सुद्धा हा माझा असला पाहिजे. आणि म्हणून हे नातं असल्यामुळे जगामध्ये भ्रष्टाचार कमी आहे आणि भारतामध्ये हे नातं नसल्यामुळे भ्रष्टाचार अधिक आहे हे लक्षात घ्या. आपण काय म्हणतो, निवडणुकांना ते उमेदवारांना पक्ष बघून घे. उमेदवार आणि पक्ष बघून घे ही भूमिका पूर्णपणे चुकीची आहे हे लक्षात. इलेक्शन म्हणजे ज्या विचारसरणीला मी मानतो, इलेक्शन म्हणजे ज्या विचारसरणीला मी मानतो त्याला सत्तेवरती बसवणं आणि मी ज्या विचारसरणीला मानतो याची सत्ता आली पाहिजे. तर त्या इलेक्शन मध्ये माझा नुसता मतात देण्याचा सहभाग असता कामा नये, तर माझा प्रचाराचा सुद्धा सहभाग असला पाहिजे हे आपण असायला लक्षात. आज ओबीसी आहे, दलित आहे, आदिवासी आहे, बौद्ध आहे, मोर्चे काढतात. कशासाठी? की आमचं आरक्षण लागू झालं. मोर्चे काढतात कशासाठी? तर आमचं आरक्षण लागू झालं. पण सत्तेमध्ये जो बसलेला आहे त्यांनी असताना भूमिका अशी घेतलेली आहे की मला आरक्षण मोडायचं आहे आणि आरक्षण मोडायचं असल्यामुळे तो खाजगीकरणाला, कॉन्ट्रॅक्ट सिस्टमला वाव देतोय. ते धोरण तो राबवतो. आता उद्या आरक्षण राबवायचं असेल तर कॉन्ट्रॅक्ट सिस्टम बंद झाली पाहिजे, शासकीय नोकऱ्या असल्या पाहिजेत. आता हे जर आणायचं असेल तर काय करावं लागेल? सत्तेमध्ये जावं लागतं. सत्तेमध्ये बसल्याशिवाय जी माझी विचारसरणी आहे ती मी लागू करू शकत नाही. ती मी लागू करू शकत नाही. आणि मग ती विचारसरणी लागू करायची असेल तर मी जसं म्हणालो की तुम्ही आरएसएस वाले बघता का? गावागावामध्ये फिरतात, घराघरामध्ये फिरतात. ते उमेदवार आहेत का? नाही. तर त्यांना त्यांची विचारसरणी सत्तेवरती आली पाहिजे आणि त्यांना माहिती आहे की पूर्णपणे आमची विचारसरणी सत्तेवरती आली तर आम्ही संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही. आम्ही संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही ही त्यांची भूमिका. तुमची भूमिका काय असली पाहिजे? तुमची भूमिका काय असली? तुमची भूमिका काय असली पाहिजे?
तुमची भूमिका काय असली पाहिजे? हे हुकुमशाही नको असेल तर आपली भूमिका असली पाहिजे की ह्या संविधानाचं राज्य ह्या पुढे सुद्धा चालू असलं पाहिजे आणि ते चालू ठेवायचं असेल तर मी प्रचाराला लागणार, नुसतं माझं मतदान करणार नाही तर माझ्या बरोबर अजून एक मत, माझ्या बरोबर अजून एक मत मी घेऊन येणार. मग ते ज्या माध्यमातून घेऊन यायचं असेल त्या माध्यमातून घेऊन येईल. माझ्या विचाराच्या उमेदवाराचा मी विजय केल्याशिवाय राहणार नाही, ही खंगाट आपण मानली पाहिजे. आता आपली वृत्ती काय आहे? एक मत आणण्याच्या संदर्भातली आपली वृत्ती काय आहे? आपल्या जी असणारी वृत्ती आहे त्या वृत्तीमुळे आपण असणारा एक मत आणतो की आपल्या असणाऱ्या वृत्तीमुळे आपण असणाऱ्या आपल्या विरोधकांचा हात मजबूत करतो? काय करतो आपण? आपण काय करतो इलेक्शन मध्ये? आपण इलेक्शन मध्ये काय करतो? इलेक्शन मध्ये आपण काय करतो? काय करतो? आपलेच लुटलेले पैसे आपणच घेतो आणि आपल्या विरोधकांचे हात मजबूत करून टाकतो आणि त्याला आपण असा लायसन्स देतो की बाबा रे तू संविधान बदलून टाक, मला काय त्याची गरज नाही. बरोबर आहे? काय नाही झालेल्या विधानसभेमध्ये घेतले की नाही घेतले? घेतले की नाही घेतले? किती वेळचं जेवण येतं? ते 500 रुपयामध्ये किती वेळचं जेवण येतं? म्हणजे 2 वेळच्या जेवणासाठी, 1 वेळच्या जेवणासाठी तुमच्या वाडवडिलांनी, तुमच्या नातेवाईकाने बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून जे अधिकार मिळवले त्याला आग लावायचं कामकाज करता की नाही? हा काय नाही? तुम्ही असं स्वतःच्या पंजा असेल, आजा असेल, त्यांनी लढवून जे मिळवलं ते टिकवण्याच्या ऐवजी तुम्ही जाळायला निघालेला आहात. बुद्धाने काय सांगितलं की ज्याला चारित्र्य नाही तो इतिहास घडवू शकत नाही. ज्याला चारित्र्य नाही तो इतिहास घडवू शकत नाही.
जुन्या पिढीला चारित्र्य होतं म्हणून त्यांनी इतिहास घडवला, अधिकार मिळवला, मानवता प्रस्थापित केली, माणुसकी शाही त्यांनी इथं अंमलात आणली. पण त्या सगळ्याला तुम्ही आग लावत चाललेला आहात अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून उद्याच्या असणाऱ्या या कालावधीमध्ये उद्या 1,00,000 रुपये द्यायला येतील. होय राजा बंद कर. नालायका महत्व कशाला द्यायचे ते तुला कळे नाही. बंद करतो. या आयुष्यामध्ये कशाला महत्व द्यायचं हे जर ठरवता येत नसेल तर तुम्हाला काहीच निर्माण करता येणार नाही. हे तर टेलिफोनवरती आलं, वर्तमानपत्रामध्ये आलं. हे थोडी तुमचे वर्तमानपत्र आहेत. हा मोबाईल थोडी तुमचा आहे. हा टीव्ही थोडी तुमचा आहे. हे सगळं डोकं खराब करणारे आहेत. या सिंधूरच्या युद्धामध्ये 5 विमानं पाडली भारताची पाकिस्तानने. आली बातमी का नाही आली? का त्यांना माहिती आहे ही बातमी आली असती तर बीजेपीच्या घरावरती मोर्चे निघाले असते. की नालायकांनो तुम्हाला राज्य करता येते, राजीनामा द्या. 71चं युद्ध झालं, 1 पाकिस्तानचे 2 पाकिस्तान केले आम्ही. 65चं युद्ध झालं, ते जिंकलो. हा इतिहास आहे, लोकांसमोरचा इतिहास आहे. आणि म्हणून ही वर्तमानपत्र, टीव्ही आणि मोबाईल हा तुमचा नाही, पहिल्यांदा डोक्यात घ्या. त्याच्यामुळे त्याच्यावरती येणाऱ्या बातम्या हे डोकं खराब करणाऱ्या बातम्या, विरोधकांना जी परिस्थिती पाहिजे ती परिस्थिती निर्माण करणाऱ्या बातम्या आहेत. या पावसाळ्यामध्ये ओला दुष्काळ झाला की न झाला? झाला ना? ओला दुष्काळाला तोंड देण्यासाठी विधानसभेमध्ये किती कोटी रुपये ठेवण्यात आले होते? 33,000 कोटी लोकांना अनुदान देण्यासाठी ठेवण्यात आले. एक तरी वर्तमानपत्र, एक तरी मोबाईल आणि एक तरी चॅनल या 33,000 कोटीचं काय झालंय याचं विवरण दिलं तुम्हाला? हे तुमचे कसे? आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपला पक्ष, आपली विचारसरणी हेच आपलं कुंडल कवच आहे. आपली विचारसरणी, आपलाच पक्ष हा सारा कवच कुंडल आहे. आणि म्हणून यालाच सत्तेवरती बसवण्यासाठी मी माझं मतदान देणार. पण त्याच्याच बरोबर अजून एक मतदान येऊन सत्तेमध्ये मी त्या ठिकाणी बसणार. 5 तारखेला मतदान आहे. या उमेदवारांचं चिन्ह हे 27 तारखेला येतील. प्रचंड पैसा वाटला जाईल. आता चालू केले
घ्या ते, पण मत कोणाला? मत कोणाला? मत कोणाला? मत कोणाला? मत कोणाला? मत कोणाला? जय भीम, नमस्कार. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.